कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा त्रिमूर्ती जाऊ. थांबा दादा. ओहो अंजली, मी तुम्हाला मागच्याच वेळी सांगितलं ना माझं नाव अंजली नाहीये. मग तुम्ही का मला सारखा सारखा त्रास देता? जाऊ दे मला. मॅडम नाही तुम्ही जा, पण तुम्ही असं का म्हणालात की मी तुम्हाला त्रास देतो? मी कधी दिला तुम्हाला त्रास? मला तुमच्याशी बोलत बसायला वेळ नाहीये, मला घाई आहे. नाही नाही घाई मलाही आहे हो मॅडम. मी काय म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे तुम्हालाही घाई आहे मलाही घाई आहे, तर आपण शेअर ऑटो करूया ना. नाही नाही म्हणजे ऑटो शेअर करूया. तुम्ही काय केलं? शेअर ऑटो? नाही 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 म्हणजे तुम्हाला जिकडे उतरायचं तिकडे तुम्ही उतरा, मी पण तिकडेच उतरतोय. नाही नाही म्हणजे तुम्हाला जिकडे उतरायचं तिकडे तुम्ही उतरा, मी मला जिकडे उतरायचं तिकडे होते. हो ताई आणि दादा, हे बघा तुम्हा दोघांनाही ना जिथं पाहिजे तिथं मी सोडतो. आपण पहिले माझ्या रिक्षा तर बसा. हो रिक्षा तर बसा. मी अनोळखी लोकांबरोबर रिक्षात बसत नाही. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की मी रोज अनोळखी लोकांबरोबर रिक्षात बसतो? एक मिनिट माझ्याकडे आयडिया आहे. ताई तुम्ही मागे बसा, बसा मागे. आणि दादा तुम्ही. मी पण मागे बसू? अहो तसं नाही, मग तुम्ही पुढे बसा, पुढच्या सीटवर माझ्या बरोबर. हा कसं आहे माहितीये, कसं आहे या रोडवरती ना पटकन रिक्षा मिळत नाही, म्हणून म्हणतोय या बसा. चला. बसा मॅडम, बसा बसा. दादा मला सांग ना, थोडा गप्पा मोरे थोडा टाइमपास होईल. हो मारा ना. कसं आहे, अनोळखी माणसाबरोबर प्रवास सुरू केला असेल तर थोड्या गप्पा मारल्या पाहिजेत. बरोबर आहे. मला सांग, कुठं राहतो तुम्ही? रिक्षात. काय? हो साहेब, पैसा कमवायला ना दिवस रात्र रिक्षा चालवावी लागते. रिक्षा हेच आपलं घर आहे साहेब. अच्छा, तसं काय? चांगलं आहे की. अरे वा, अहो माझा फेवरेट हिरो आहे. काय सांगताय काय? हा, नमस्कार करतो. तुम्ही पण फॅन आहात वाटतं याचे. मग बघा ना, त्याचा स्टाईल बघा ना कसे. अरे ओके, सेम आहे एकदम. दादा तुम्हाला म्हणून सांगतो, हा सांगा. माझी नाही एक लांबची पण लांबची मामे बहीण अंजली नाव आहे तिचं. हा, तिचे डोळे ना इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, म्हणजे इतके बोलके आहेत ना, न बोलता सगळं कळतं मला. मी ठरवलंय ना दादा, मी तिच्याशीच लग्न करणार. आत्ता पण तिलाच भेटायला चाललोय. थोडं नाही बोलत ना मॅडम, देवा शपथ सांगतो, खरं बोलतोय. दादा रिक्षा थांबवा, रिक्षा थांबवा. थांबा थांबा दादा, थांबा मॅडम साठी थांबा. मला पण इकडेच उतरायचं होतं. किती झाले पैसे? तुमचे 50 आणि यांचे 50, 100 रुपये झाले. सुट्टे नाही आहेत. थांबा थांबा थांबा, हे घ्या माझ्याकडे घ्या. अहो घ्या, हो घ्या. थँक्यू. ताई तुम्ही यांना पैसे द्या.
कशाला दिलेत पैसे? मी दिले असते ना. अहो राहू द्या मॅडम, एवढं काय त्यात. तुम्हाला घाई होते ना, तुम्ही नाही का? तुम्ही 1 मिनिट थांबा. ताई, तुमच्याकडे सुट्टे पैसे? थँक्यू. हे घ्या पैसे. हो काय तुम्ही पण. Can I have your attention, please, everyone? And thank you so much for joining us in this party. तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत कल्पना आलीच असेल की आजची पार्टी आपण कशासाठी ठेवली. आनंदी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं सगळं काम इथून पुढे मी आणि माझी बायको सुपर्णा आम्ही एकत्र बघणार आहोत. सुपर्णाचे मोठे भाऊ लेट मिस्टर श्रीकांत इनामदार यांनी ही कंपनी जशी सांभाळली त्यांच्याच मार्गावर आम्ही इथून पुढे ही कंपनी सांभाळणार. श्रीकांत दादा नेहमी सांगायचे, यू शुड फॉरगेट द पास्ट अँड फोकस ऑन द फ्युचर. त्याचप्रमाणे आधीचं सगळं विसरून आम्ही ठरवले की एक नवीन सुरुवात करूया आणि आपली कंपनी, आपल्या सगळ्यांची कंपनी खूप मोठी करूया. येस, आणि यासाठी आम्हाला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट हवाय आणि म्हणूनच आज आम्ही ही पार्टी दिली. सो प्लीज फील फ्री अँड एन्जॉय द पार्टी प्लीज. आफ्टर यू. अरे आनंदी, हाऊ आर यू बेटा? I'm fine. गॉड ब्लेस यू. आजी, काय ग? कुठे का आलीस? आजी मला भूक लागली, मला पण दे ना काहीतरी खायला. सांगितलं होतं ना काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही म्हणून. मग का आलीस? आणि खायचं असेल तर काय करावं लागेल? अधिक काम करावं लागेल, हो की नाही? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.